नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय आहे महत्त्वाचे कारण, सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. नका प्लीज चॅनलवरती नवीन असा तर या ठिकाणी बघितलं तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळचा बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून तुमच्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. स्क्रीनवर बघतच आहात. एकंदरीत शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची अपडेट आहे. भारत दिघोळे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना. बघू शकता, निर्यातीला प्रोत्साहन द्या, खासदार भकरे. ग्राहक आणि शेतकरी हे दोन्ही महत्त्वाचे घटक आहे. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे निर्णय नुकसानकारक ठरले आहे. या प्रश्न शेतकऱ्यांचा संताप कायम होता. उत्पादन खर्च व दर याचे गणित जुळत नसल्याने कांदा निर्यातीवर 20% निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी मी व सहकाऱ्यांनी संसदेत सातत्याने या विरोधात आवाज उठवला. निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर केंद्राने या निर्णय घेतला. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कोट्यवधीचे रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. पुढील काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना घामाचे दाम मिळण्यासाठी व नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, असं यांचं म्हणणं आहे. निर्यात शुल्क रद्दच्या निर्णयानंतर कांदा दरात सुधारण्याची अपेक्षा आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं, कांदा निर्यातीवरील 20% शुल्क या ठिकाणी कांदा निर्यातीवर 20% निर्यात शुल्क असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या 1.5 वर्षापासून आर्थिक कोंडी झाली होती. त्यामुळे कांदा उत्पादक पट्ट्यात शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता. अखेर केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 20% निर्यात शुल्क रद्द करण्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली. गेले 1.5 वर्षानंतर कांदा निर्यातीचा फास मोकळा झाला आहे. नवीन आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2025 पासून निर्यात शुल्क रद्द होऊन अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सध्या राज्यभरात लेट खरीपासह नवीन रब्बी उन्हाळी कांद्याची आवक प्रमुख बाजार समितीमध्ये सुरू झाली होती. मात्र कांदा निर्यातीवर 20% शुल्क असल्याने निर्यात कमी होती. परिणामी कांद्याला उत्पादन खर्चाच्या खाली दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारच्या निर्णयामुळे असंतोष पाहायला मिळाला. धन्यवाद.